आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बाप्पा प्रशासनाला सुदबुद्धी दे, बाप्पांच्या स्वागतासाठी पावसाची हजेरी। गृहमंत्र्यांनी केला बेळगावचा दौरा, कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ। ढोणेवाडीच्या कुटुंबाने स्मशानभूमीत वृक्षारोपण करून ठेवला आदर्श। अथर्व मेडिकल एड फाउंडेशन तर्फे रोग चिकित्सा केंद्राची सोय। सृष्टी पवन देसाई हिच्या यूट्यूब चॅनलचे उद्घाटन। बेळगाव उत्तर विभागात लसीकरणाची मोहीम गतिमान। गणेशोत्सव परवानगीसाठी एक खिडकी योजना। 6000ची लाच घेताना भूमापक जाळ्यात। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 88438863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सर्वदूर पसरली आहे, त्यामुळे या उत्सवाशी बेळगावकरांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक भावनांचा बंध जोडला गेला आहे। मात्र आले सरकारच्या मनात तेथे कोणाचे काही चालेना, अशा परिस्थितीत बेळगावच्या गणेशोत्सवाची परंपरा गुरफटली आहे। कोरोनाच्या कारणामुळे उत्सवाचे आयोजन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, मात्र हे कारण अयोग्य असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे। प्रशासनाने घालून दिलेले सर्व निर्बंध पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बेळगावच्या गणेशोत्सव मंडळांनी यापूर्वीच आपली सहमती दर्शविली आहे। मात्र तरी देखील प्रशासन हा उत्सव साजरा करण्याच्या बाबतीत नियमांचा बडगा उगारत आहे। या पार्श्वभूमीवर विद्येची देवता असणाऱ्या गणपती बाप्पाला आता बेळगावकर साकडे घालण्याच्या तयारीत आहेत। बेळगावचा गणेशोत्सव 11 दिवसांचा साजरा व्हावा, यासाठी प्रशासनाला सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा बेळगावकर व्यक्त करीत आहेत। त्याचप्रमाणे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी मंडळींनी बेळगावकरांच्या या भावनांची कदर करून प्रशासनाला साकडे घालण्याची मागणी देखील होऊ लागली आहे। बाप्पांच्या स्वागतासाठी पावसाची हजेरी। 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी अवघे शहर सज्ज होऊ लागले आहे। गणपती बाप्पा येत्या शुक्रवार दिनांक 10 रोजी घरोघरी आणि सार्वजनिक स्वरूपात विराजमान होत आहेत। भक्तगणांनी बाप्पांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे। बाप्पांचे आगमन येत्या 2 दिवसात होत असल्यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे। याचे प्रतिबिंब बेळगावच्या बाजारपेठेत उमटले आहे। बाप्पांचे आगमन होण्यापूर्वी बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। श्रावण महिन्यात दडी मारलेल्या पावसाने आता ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीतच आपले दमदार पुनरागमन केले आहे। शेतकरी राज्याच्या दृष्टीने पावसाची हजेरी गरजेची आहे, मात्र शहरातील भागात गणेशोत्सवाची तयारी करताना पावसाच्या हजेरीमुळे भक्तांची तारांबळ उडाली आहे। सकाळच्या सत्रात पावसामुळे बाजारपेठेत गर्दी नव्हती, मात्र अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाचा सामना करीत गणेश भक्तांनी खरेदीला प्राधान्य दिले। गृहमंत्र्यांनी केला बेळगावचा दौरा। राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी बुधवारी बेळगावातील राखीव पोलीस दलाच्या दीक्षांत समारंभात सहभाग घेतला। यावेळी पोलीस दलात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांनी शानदार संचलन करून त्यांना मानवंदना दिली। यावेळी बोलताना गृहमंत्री या पोलीस कर्मचाऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केले, तसेच पोलीस दलाने दक्ष राहण्याचे आवाहन केले। गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र हे मंगळवारी सायंकाळी बेळगावात आले होते। त्यावेळी त्यांनी पोलीस मुख्यालयाला भेट देऊन अधिकारी वर्गाशी चर्चा केली होती। कायदा सुव्यवस्था पालन आणि गुन्हेगारी नियंत्रण यासाठी योग्य दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते। यावेळी राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार, आयजीपी सतीश कुमार, पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे, उपायुक्त PV स्नेहा, अधिकारी वर्ग उपस्थित होता। कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ।
देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार सुरूच आहे। काल अवघे 31,000 रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 37,875 कोरोना रुग्ण आढळले असून 369 जणांचा मृत्यू झाला आहे। तसेच 39,114 जणांनी कोरोनावर मात केली आहे। नवीन बाधितांसह देशभरातील एकूण रुग्णसंख्या 3,30,96,718 झाली आहे। देशात सध्या 3,91,256 सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत। आतापर्यंत 3,22,64,051 जण कोरोनातून बरे झाले आहेत, तर 4,41,411 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे। दरम्यान गेल्या 24 तासात 78,47,625 जणांना कोरोनाची लस देण्यात आली। राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 70,75,43,018 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे। ढोणेवाडीच्या कुटुंबाने स्मशानभूमीत वृक्षारोपण करून ठेवला आदर्श। ढोणेवाडी तालुका निपाणी येथील दिलीप कांबळे यांचे चुलते शामराव बाळू कांबळे यांचे आकस्मिक निधन झाले। त्यांच्या रक्षा विसर्जन दिवशी स्मशानभूमीत वृक्षारोपण करून रक्षा नदीच्या पाण्यात न टाकता ती झाडाला घालून एक सामाजिक संदेश दिला आहे। आज वाढत्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे। तसेच पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी जलप्रदूषण रोखणे आणि निसर्गाचा समतोल राहण्यासाठी वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही हे ओळखून पुतणे दिलीप कांबळे, मुली सौ रेणू विभूते आणि सौ माधुरी आंभ्रंगे यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात स्मशानभूमीत वृक्षारोपण दिलीप कांबळे, बाबासाहेब विभूते, सागर आंभ्रंगे यांच्या हस्ते करून पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी रक्षा नदीत न टाकता झाडाला घालून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक, ग्रामस्थ आणि समाज बांधव उपस्थित होते। अथर्व मेडिकल एड फाउंडेशन तर्फे रोग चिकित्सा केंद्राची सोय। येथील अथर्व मेडिकल एड फाउंडेशन या संस्थेतर्फे आता अद्ययावत अशा डायग्नोस्टिक सेंटरचा कार्यारंभ करण्यात येणार आहे। सोमवार पेठ, टिळकवाडी येथील साई सोमनाथ आर्केड येथे या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। येत्या दिनांक 13 सप्टेंबर पासून याचा कार्यारंभ होत आहे। या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। या केंद्राच्या माध्यमातून गरजूंना योग्य शुल्क आकारणी करून रोग चिकित्सा करण्यात येणार आहे। रक्त तपासणी, मधुमेह चाचणी यासह डॉक्टरांकडून सांगितल्या जाणाऱ्या विविध चाचण्या अल्प दरात करून दिल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे। या संस्थेने वैद्यकीय खर्चाच्या संकटासाठी अनेकांना मदतीचा हात दिला आहे। आता हे नवीन पाऊल उचलण्यात येत आहे, त्यामधून रुग्णांच्या सेवेचा भाग पूर्ण होईल। यासाठी सुसज्ज आणि आधुनिक यंत्रे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले। या केंद्राच्या रुग्ण सेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल सेवेचा कार्यारंभ अनंत लाड यांच्या हस्ते झाला आहे। या पत्रकार परिषदेच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, सचिव संतोष चांडक, गिरीश मालू, खजिनदार हरिकिशन ठक्कर, प्रकल्पाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत विरगी, माजी महापौर विजय मोरे, संतोष ममदापूर आणि डॉक्टर समीर बागेवाडी उपस्थित होते। सृष्टी पवन देसाई हिच्या YouTube चॅनलचे उद्घाटन। टिळकवाडी हायस्कूलमध्ये इयत्ता 8वीत शिकणाऱ्या सृष्टी देसाई हिच्या मोदक राजा या गणपतीचे रेकॉर्डिंग नुकताच संपले असून तिच्या YouTube चॅनलचे अनावरण मंगळवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी हार्मनी म्युझिक अकॅडमी येथे संपन्न झाले। या कार्यक्रमाचे उद्घाटन टिळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री R.R. कुडतुरकर, श्री परशुराम पन्हाळकर, शमहेश जळगेकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले। गायिका सृष्टी देसाई ही मूळची खानापूर येथील असून तिने आतापर्यंत व्हॉइस ऑफ बेलगाम उपविजेतेपदासह अनेक पुरस्कार मिळविले आहेत। झी टीव्ही आणि सारेगमपच्या ऑडिशन्स मध्येही तिने वाहवा मिळविली आहे। मोदक राजा या तिचीच आई सौ कीर्ती पाटील देसाई यांनी रचलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या गीतासह YouTube चॅनलवर ती पदार्पण करीत आहे। सदर गीताला संतोष गुरव आणि स्नेहल जाधव यांची संगीत साथ लाभली असून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून श्री जितेंद्र रेडेकर यांनी काम पाहिले आहे। कोरस चंद्रज्योती देसाई, अथर्व देसाई, प्राची हलगेकर, सर्वेश देसाई यांनी दिला आहे। या उपक्रमासाठी छायाचित्रण प्रकाश मुरकुंबी आणि प्रणव संभाजीचे यांनी केले आहे, तर संकलन आणि निर्मितीची जबाबदारी आयलाइन प्रोडक्शनच्या माध्यमातून संकेत कुलकर्णी यांनी पार पाडली आहे। आज आपल्या समोर टिळकवाडी हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी सृष्टी देसाई हिनं एक नवीन गीत सादर केलेलं आहे। तिचं नवीन YouTube चॅनल आपल्या समोर येत आहे आणि या अनुषंगानं स्मार्ट न्यूजसाठी
ती आता इथं मुलाखत देणार आहे. सृष्टी, तुला गायनाची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे कसं झालं की मी दुसरीपासूनच गात आले गाणं. आणि जेव्हा माझी आई मला स्पर्धेला घेऊन जायची तेव्हा मला वाटायचं की माझ्यात एक कुठली कला आहे की मी ती सादर करेन. मग मला वाटायचं की मी असं गाणं म्हणते, मला पण काहीतरी येतं असं वाटत होतं. म्हणून तर जेव्हा मी मोठी होत झाले तर मला कळत गेलं की माझ्यात ते आवाज आहे आणि मी तो लोकांसमोर नेला पाहिजे. तर मला अशा प्रकारे गाण्याची आवड निर्माण झाली. सृष्टीनं आतापर्यंत अनेक ठिकाणी आपली गायन कला सादर केलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक TV चॅनलवर तिचे अतिशय चांगले चांगले कार्यक्रम झालेले आहेत. आत्ताच सध्या चालू असलेलं जे सारेगमप आहे त्यामध्ये तिची निवड झालेली होती. पण महाराष्ट्र सरकारपुरती मर्यादित भूमिका घेतल्यामुळं कोविड कालावधीत तिला तिकडं जाता आलेलं नाही. ती केवळ कर्नाटकातून तिथं जात असल्यामुळं तिला वारंवार काही समस्या निर्माण होऊ शकतात येता जाताना. हे लक्षात घेऊन TV चॅनलनं तिला पुढच्या वेळेला संधी देऊ अशी सूचना दिलेली होती. बेळगाव उत्तर विभागात लसीकरणाची मोहीम गतिमान. बेळगाव महानगरपालिकेच्या उत्तर विभागात लसीकरणाची मोहीम गतिमान करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्यांना लसीकरणाचा लाभ घेता आलेला नाही त्यांच्यासाठी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वार्ड क्रमांक 4 मधील अनंतशयन गल्ली येथे अनंतशयन मंदिरात बुधवारी लसीकरण शिबिर पार पडले. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या मार्गदर्शनानुसार नूतन नगरसेवक जयतीर्थ सौंदती यांच्या माध्यमातून हे शिबिर पार पडले. यामध्ये 100हून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले. शिबिर संयोजना साठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. गणेशोत्सव परवानगीसाठी एक खिडकी योजना. राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी दिली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना प्रशासकीय परवानगी देण्यासाठी आजपासून महापालिकेकडून शहरातील 8 पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी MJ हिरेमठ यांच्या सूचनेनुसार शहरातील 8 पोलीस ठाण्यात एक खिडकी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात महापालिकेचे 2 पोलीस अधिकारी नियुक्त केले आहेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांकडून परवानगी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने टिळकवाडी पोलीस ठाण्यात महादेव गुंजेगावी मोबाईल क्रमांक 9956692090, गोपाळ सुप्ते मोबाईल क्रमांक 7975282560, मार्केट पोलीस ठाण्यात महादेव नाईक मोबाईल क्रमांक 9886669962, BP मेत्री मोबाईल क्रमांक 9482543710, खडेबाजार पोलीस ठाण्यात रणजित कोवाडकर मोबाईल क्रमांक 9036958200, गजानन बनगे मोबाईल क्रमांक 9902407544, उद्यमबाग पोलीस ठाण्यात महावीर साके मोबाईल क्रमांक 9481942748 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी रोज दुपारी 3 ते सायंकाळी 6:30 पर्यंत पोलीस ठाण्यात उपस्थित राहणार आहेत. 6,000ची लाच घेताना भूमापक जाळ्यात. 11E नकाशा तयार करून देण्यासाठी शेतकऱ्याकडून 6,000 रुपयांची लाच स्वीकारताना खानापूर भू सर्वेक्षण विभागातील भूमापकाला रंगेहात पकडण्यात आले. बेळगाव लोकायुक्त पोलिसांनी ही कारवाई केली. अशोक वाय मडवाळ असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या 4 वर्षातील लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडलेले या विभागातील हे 3रे अधिकारी आहेत. तालुक्यातील सुरापूर गावचे शशिकांत चंद्रकांत तळवार यांनी त्यांच्या शेतजमिनीचा सर्वे करून 11E नकाशा तयार करून देण्यासाठी भू सर्वेक्षण विभागाकडे अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून अशोक मडवाळ टाळाटाळ करत होते. याबाबत अशोक मडवाळ यांनी 11E नकाशा तयार करून पाहिजे असेल तर 10,000 रुपयांची लाच देण्याची मागणी केली. भूमापकाच्या या मुजोरपणामुळे कंटाळून तळवार यांनी लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावरून लोकायुक्त पोलीस प्रमुख BS मॅनगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations.
exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। प्रत्येक घटक कोणताही उद्देश असल्याशिवाय जन्माला येत नाही। प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये पावित्र्याकडे जाणे, मंगलमय जीवन जगणे, सत्याकडे जाणे, दुःखापासून समाधान मिळवणे आणि आनंद जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये गुरुचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे प्रवचन परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी केले आहे। ते श्रावण मास समाप्तीनिमित्तच्या कार्यक्रमाप्रसंगी समाधी मठ येथे बोलत होते। प्रारंभी सकाळी नामस्मरण जप करण्यात आला, त्यानंतर पालखी उत्सव करण्यात आला, त्यानंतर महाआरती करण्यात आली। या कार्यक्रमास क्षेत्र सिद्धिगिरी कण्हेरी मठ येथील परमपूज्य अदृश्य महास्वामीजी, प्राणलिंग स्वामीजी, डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी, यतीश्वरानंद स्वामीजी, बसव ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष बसव प्रसाद जोल्ले, ज्योती प्रसाद जोल्ले, हाल सिद्धनाथ सहकारी कारखाना चेअरमन चंद्रकांत कोठीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यासह निपाणी आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। युद्ध कौशल्य शिकवले असतील तर आध्यात्मिक कौशल्य वशिष्ठाने शिकवले। म्हणून प्रभू रामचंद्र एक यशस्वी व्यक्ती होऊन कुठल्याही व्यक्ती यशस्वी होण्याकरता त्यांच्या जीवनात वाटाडा एक लागतो, त्यांनाच गुरु असं म्हणतात। बरीच लोक म्हणतात बुद्ध स्वतंत्रच ज्ञानी झाले आणि गुरु कोण नव्हते। नाही, असं नाही। मध्यरात्री जसं घर सोडले, घर सोडून जिथे पहिले पोचले एका गुरूंच्या आश्रमात पोचले। भरपूर महिने तिथे तपश्चर्या केली, त्या गुरूंची सर्व साधना केली। त्यात त्यांना समाधान नाही वाटलं, दुसऱ्या आश्रमात गेले। इथे जे साधना केली होती यातलं नाही मिळाले म्हणून तिथे गेले आणि तिथे काही नवीन साधना केली आणि त्यातही त्यांना समाधान वाटलं नाही तर तिसऱ्या आश्रमात गेले। अनेक गुरुजनांजवळ गेले आणि म्हणाले की मग एवढ्या गुरु का केलं? ते म्हणाले की एक एक ठिकाणी एक एक शिकत गेले। महामार्ग रुंदीकरणाच्या संदर्भात शेतकऱ्यांचे निवेदन। राष्ट्रीय महामार्गाचे 6 पदरी रुंदीकरण होणार असून या ठिकाणची सुपीक जमीन यामध्ये जाणार आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे। तसेच येथे असलेल्या टोल नाक्यावर अनेक युवकांनी कर्ज काढून उद्योग व्यवसाय स्थापन केला आहे। हे सर्व व्यवसाय रुंदीकरणात बंद पडणार आहेत, त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाला आपला विरोध असून तेथे होणाऱ्या अन्य गोष्टींना विरोध असल्याचे निवेदन बेळगाव जिल्हाधिकारी MJ हिरेमठ यांना दिले। चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांची सुपीक जमीन न घेता टोल नाक्यापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर असलेल्या माळ रानातील जमीन यासाठी घ्यावी। या ठिकाणी युवकांनी अनेक उद्योगधंदे सुरू केले आहेत, यासाठी शासनाने टोल नाका आणि इतर ऑफिस अन्यत्र करावी। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 या रस्त्याचे 6 पदरीकरण होणार आहे, त्याबाबत नोटिफिकेशन देण्यात आले होते। महाराष्ट्रापर्यंत जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 रस्त्याचे
आता पुन्हा रुंदीकरण होणार असून हा रस्ता 6 पदरी होणार आहे। यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष चोन्नाप्पा पुजारी, ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, संदीप चौगुले, आनंदा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव इंगवले, युवराज माने, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सचिन माने यांच्यासह शेतकरी, कारखानदार, व्यावसायिक, कामगार उपस्थित होते। ಪೇಪರ್ ಮ್ಯಾಗ ಮಾಹಿತಿ ಗೊತ್ತಿದ್ದು ಇದು ರೈತರಿಗೂ ಯಾವ ಮನವಿ ನೋಟಿಸ್ ಏನು ಕೊಡಲ್ಲ, ಡೈರೆಕ್ಟ್ ಸರ್ವೆ ಮಾಡ್ಯಾಕ ಚಾಲು ಮಾಡಿದೀವ್ರಿ। ಫಸ್ಟ್ ಟೋಲ್ ನಾಕ್ಯೋದು ಹೊಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವ್ರಿ, ಇವ್ರು ಟೋಲ್ ನಾಕ್ಯೋದು ಹೊಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಇವ್ರು ಬಿ ದೊಡ್ಡ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ। ಮತ್ತೊಂದು 6 ಲೈನ್ ರೋಡ್ ಹೋಯ್ತು, ಇವ್ರದ್ದು ನಮ್ಮದು ರೈತರದು ವಿರೋಧ ಇಲ್ಲ। ವಿರೋಧ ಯಂತ್ರ ನಮ್ಮದು ಏನು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಏನಂತಾರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟು ಇದು ಅಂಗಡಿ ಇದಾವು, ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟು ರೈತರು ಇದಾವು, ಅರ್ಧ ಎಕರ್ 1 ಎಕರ್ 2 ಎಕರ್ ಹೊಲ ಇದಾವು, ಆಜು ಬಾಜುಗೆ ಇದು ಭಾಳ ಸಮಸ್ಯೆ ಇದಾವು। ಇದು ನದಿದು ಪೂರ್ ಬಂದಿದ್ದು, ಲಾಕ್ಡೌನ್ ಇದಾವು, ಎಲ್ಲ ರೈತರದ್ದು ಹಾಳಾಗಿದ್ರು। ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು DC ಸಾಹೇಬ್ಗೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ ನಂತರ DC ಸಾಹೇಬ್ ಸ್ಪಾಟ್ನಾಗ ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ। वार्ड क्रमांक 29 मधील पाईपलाईनच्या कामास प्रारंभ। बेळगाव महापालिका निवडणूक निकाल लागल्यानंतर पहिल्याच दिवशी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून वार्ड क्रमांक 29 मधील सोमवार पेठ आणि शुक्रवार पेठ येथे ड्रेनेज पाईपलाईन कामाला सुरुवात करण्यात आली। यावेळी आमदार आणि नूतन नगरसेवक श्रीतीन जाधव यांच्या हस्ते पहिल्याच दिवशी विकास कामाला चालना देण्यात आली। यावेळी वीणा लोकूर, शिल्पा लेंगडे, राजू आगारे, शशिकांत खासबाग, सुरेश पाटील, समीर गवळी, विनायक गरडी, नारायणराव हंगिरगेकर, राजू होन्नळी, चंद्रकांत कांबळे आणि अन्य नागरिक उपस्थित होते। महापालिका निवडणुकीत 2281 मते नोटाला। महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तरीही अनेक विजयी आणि पराभूत उमेदवारांकडून आकडेमोड सुरूच असून आपणास कोठे मते कमी पडली याची चाचपणी सुरू आहे। यंदा पहिल्यांदाच महानगरपालिकेसाठी ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता, त्यामुळे नोटा हा पर्याय देण्यात आला होता। या नोटा पर्यायाला तब्बल 2281 मते मिळाली आहेत। महापालिका निवडणुकीत काही वार्डात चुरशीने मतदान झाले, त्यामध्ये प्रत्येक मताला महत्त्व आले होते। काही ठिकाणी विजयी उमेदवार मताधिक्यापेक्षा नोटाला मिळालेली मते अधिक आहेत, त्यामुळे पराभूत उमेदवारांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। वरीलपैकी कोणीही नाही यासाठी नोटा मतदान करता येते, पण महापालिका निवडणुकीत हा पर्याय पहिल्यांदाच वापरण्यात आला आहे, त्यामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजावायचा पण कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नाही यासाठी नोटाचा पर्याय स्वीकारल्याचे दिसून येते। या निवडणुकीत सर्वाधिक नोटा मते वार्ड क्रमांक 21 मध्ये 117 आहेत, तर क्रमांक कमी मते 14 असून ती वार्ड क्रमांक 11 मध्ये आहेत। जलजीवन योजनेला शिनोळी, मारिहाळ, बाळेकुंद्रीत प्रारंभ। भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शिनोळी, बाळेकुंद्री, मारिहाळ येथे जलजीवन मिशन योजनेला प्रारंभ केला। यावेळी खासदार मंगला अंगडी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते। योजनेचे खासदार मंगला अंगडी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार संजय पाटील, भाजप ग्रामीण मंडल अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। मारिहाळ येथे योजनेसाठी 2,50,00,000, बाळेकुंद्री येथे 1,95,00,000, शिनोळीसाठी 3,40,00,000चा निधी जलजीवन मिशन योजनेतून निधी मंजूर झाला आहे। योजनेतून पाण्याची टाकी बांधून घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। खासदार अंगडी यांनी केंद्र सरकारने घरोघरी योजना राबविण्यासाठी निधी मंजूर केला असल्याची माहिती दिली। ऑक्टोबरमध्ये 10 दिवस दसरा सुट्टी। शिक्षण खाते 2021-22 या शैक्षणिक वर्षातील दसरा सुट्टी आणि उन्हाळी सुट्टी घोषित केली आहे। याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे। त्यानुसार 10 ते 20 ऑक्टोबर पर्यंत दसरा सुट्टी आणि 1 ते 28 मे पर्यंत उन्हाळी सुट्टी असणार आहे। यंदा एकूण 66 दिवस सुट्टी असणार आहे। 233 दिवस अध्यापन केले जाणार आहे। रोटरीचे इको फ्रेंडली गणेशोत्सवाचे आवाहन। पर्यावरण रक्षणाचा विचार करून येथील रोटरी क्लब ऑफ बेलगाम नॉर्थ तर्फे दरवर्षी इको फ्रेंडली गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते। यंदाही त्यांच्याकडून असे आवाहन केले असून निव्वळ शाडूच्या बनविलेल्या 200 मूर्ती विकण्याचा त्यांचा मानस आहे। शिल्लक राहिलेल्या रकमेतून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातील। रोटरी तर्फे ऑनलाईन बुकिंगची सोय केली आहे। श्री मूर्तीचे पूजन झाल्यावर घरातच तिचे विसर्जन करता येणार आहे। मूर्तीसोबत रोपटेही दिले जाणार आहे। गतवर्षी
160 मूर्तींची विक्री झाली होती. यंदा 200चे उद्दिष्ट ठेवले आहे. कॉलेज रोड, टिळकवाडी, शाहूनगर, हिंडलगा आदी ठिकाणी मूर्तीचे वाटप करण्यात येणार आहे. रोटरीतर्फे दरवर्षी इको फ्रेंडली गणेशोत्सव उपक्रम राबविला जातो. यातून जमा झालेल्या रकमेतून त्यांनी कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्याबरोबरच विविध उपक्रम राबविले होते. यंदाही दिव्यांगांना नोकरी मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. शहरात वृक्षारोपण आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटपही केले जाणार आहे. मनपा निवडणुकीतील गैरप्रकाराबद्दल न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय. नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीची प्रक्रिया ही पारदर्शक नव्हती. त्यामुळे अनेक निकाल हे धक्कादायक स्वरूपाचे लागले आहेत. असंख्य गैरप्रकार घडले असून यासाठी ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी निवडणूक रिंगणातील काही उमेदवारांनी केली आहे. तसेच याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी मराठा मंदिर येथे झालेल्या या उमेदवारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मनपा निवडणुकीच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. यावेळी केलेल्या तक्रारींची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्याचप्रमाणे मतदान यंत्रांना व्हीव्हीपॅट जोडण्यात आलेले नव्हते. त्यामुळे सदर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झालेली नाही असे म्हणणे मांडून याकरिता निवडणूक प्रक्रिया रद्द व्हावी अशी मागणी करण्यात येईल असे या बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीतील चर्चेत उपस्थित सदस्यांनी आपली मते मांडली. रुपेश कुकजी, शिवप्पा बजंगी, शिवय्या पुजारी, संगमेश बिरादार यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेला निवड. सावगाव येथे असलेल्या खेलगाव रत्नकुमार मठपती आंतरराष्ट्रीय कुस्ती क्रीडा संकुलातील कुस्ती मल्ल रुपेश कुकजी, शिवाप्पा जबंगी, शिवय्या पुजारी, संगमेश बिरादार यांची उत्तर प्रदेश येथील अमेठी येथे होणाऱ्या अखिल भारतीय 23 वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात निवड झाली आहे. दिनांक 16 ते दिनांक 19 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रुपेश कुकजी 55 किलो, शिवप्पा जबंगी 60 किलो, शिवय्या पुजारी 97 किलो गटातील ग्रीको रोमन तर संगमेश बिरादार 97 किलो गटातील फ्रीस्टाईल या कुस्ती स्पर्धेत भाग घेणार आहे. या सर्व मल्लांना आंतरराष्ट्रीय कुस्ती मल्ल रत्नकुमार मठपती आणि NIS कुस्ती प्रशिक्षक शंकरय्या पुजारी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी बेळगावच्या दोघांची निवड. बेळ्ळारी येथे झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग निवड चाचणीत बेळगावचे 2 बॉक्सर निशान कदम, नागेश पाटील यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रथमच निवड झाली. बळ्ळारी येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीत संपूर्ण कर्नाटकातून 75हून अधिक बॉक्सर्सनी भाग घेतला होता. त्यात 46 ते 48 किलो वजन गटात निशांत कदम आणि 92 किलो वजनी गटात नागेश पाटील यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. निवड समितीने त्यांची दखल घेत या दोघांची 15 ते 21 सप्टेंबर दरम्यान JSW विद्यानगर टाउनशिप येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड केली. बेळगावच्या बॉक्सर्सची पहिल्यांदाच राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोघांना अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन मुकुंद किल्लेकर आणि गजानन त्रिपाठी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नॉर्थ झोन कॅम्प प्रकाश संघ अंतिम फेरीत. सेंट पॉल हायस्कूल आयोजित सेंट पॉल संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरविभागीय शिक्षकांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत उद्घाटना दिवशी कॅम्प प्रकाश आणि नॉर्थ विभागीय संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सेंट पॉल स्कूल मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेंट पॉलचे प्राचार्य फादर डॉक्टर सॅव्हिओ एब्र्यू, फादर सेबॅस्टिन, क्रीडा शिक्षक अँथनी डिसोजा, प्रमुख पंच बसवराज देवरमणी, संतोष शाहू, नीता तुकार आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 6 संघांनी भाग घेतला आहे. पहिल्या सामन्यात नॉर्थ विभागाने कॅम्प ब संघाचा 25-19, 25-12 तर दुसऱ्या सामन्यात शहापूर विभाग संघाने कॅम्प क संघाचा 25-9, 25-21 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात कॅम्प विभाग अ संघाने टिळकवाडी विभाग संघावर 25-17, 20-25, 15-13 अशी मात करून पुढील फेरी गाठली. उपांत्य सामन्यात नॉर्थ संघाने शहापूर संघाचा 25-23, 24-25, 15-7 तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात प्रकाश कॅम्प संघाने इंद्रजित कॅम्प संघाचा 26-24, 15-25, 15-10 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना गुरुवार दिनांक 9 रोजी खेळविण्यात येणार आहे. बुधवारी महिला शिक्षकांचे थ्रोबॉल सामने खेळविण्यात येणार आहेत. ही स्पर्धा 4 विभागातील संघात होणार आहे. अजिंक्य रहाणेला मिळणार डच्चू, संघ व्यवस्थापनाने दिले स्पष्ट संकेत.
भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांच्या मालिकेत तिसरी कसोटी वगळता टीम इंडियाची कामगिरी शानदार झाली आहे। पहिल्या कसोटीत पावसामुळे भारताचा विजय हुकला, त्यानंतर लॉर्ड्स आणि चौथ्या कसोटीत ओव्हलवर विजय मिळवून भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली। भारत आता ही मालिका गमावणार नाही हे निश्चित झाले आहे। या सर्वात भारतीय संघांची एक मोठी काळजी आहे, ती म्हणजे उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा फॉर्म होय। इंग्लंड विरुद्धच्या 4 कसोटीत अजिंक्य रहाणेला फार चांगली कामगिरी करता आली नाही। लॉर्ड्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात 61 धावांची खेळी वगळता अजिंक्यने मालिकेत 5-1, 18, 10, 14 आणि 0 अशा धावा केल्या आहेत। अजिंक्यच्या या मालिकेतील एकूण धावा 107 आहेत आणि सरासरी फक्त 15.5 तर फक्त 2 सामने खेळून शार्दूल ठाकूरने 117 धावा केल्या आहेत। चौथ्या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डावात 5व्या क्रमांकावर अजिंक्यच्या जागी रवींद्र जडेजाला फलंदाजीला पाठवले होते। या बदलाबद्दल अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती। इतकं नव्हे तर या बदलाचा फायदा भारतीय संघाला झाला नाही। त्यानंतर दुसऱ्या डावात देखील अजिंक्यच्या जागी जडेजाला फलंदाजीला पाठवण्यात आले। यावरून संघ व्यवस्थापनाने एक मोठा संदेश दिला आहे। एखादा फलंदाज जेव्हा खराब फॉर्म मध्ये असतो तेव्हा त्याला व्यवस्थापनाकडून पाठिंबा दिला जातो, पण अजिंक्यच्या बाबतीत आता तसे होताना दिसत नाही। त्याच्या नियमित क्रमांकावर जडेजाला 2 वेळा पाठवण्यात आले आणि या दोन्ही वेळा जडेजा धावा करण्यात अपयशी ठरला। जर संघाला उजवा आणि डावा फलंदाज अशी योजना करायची असली तर तिसरी विकेट गेल्यानंतर ऋषभ पंतला पाठवले गेले असते, पण जडेजाला पाठवून संघ व्यवस्थापनाने अजिंक्यला स्पष्ट इशारा दिल्याचे कळते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।